Okay. So Mark, present to everyone. Turn all of you. Yes. So let's start now. Here we are going to start with a lesson that is beginning of freedom movement. आणि याचा काही पार्ट आपण ऑलरेडी रीड केला आहे. Yes. Now we will start with this. English education made mixed effects on the Indian society. बघा आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की जे काही शिकलेले तरुण होते द एज्युकेशन इंडियन पीपल टू लर्न इंग्लिश हे मग या इंग्लिश शिक्षणामुळे काय झालं भारताचे जे समाज जीवन होतं जी सोशल लाईफ होती त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम झाले. यू ऑल आर गेटिंग माय व्हॉइस? एम आय ऑडिबल क्लिअरली? येस. Okay. If any such problem occurs, please freely tell me, okay? Because I'm facing some network issue today. So, the seeds of nationalism were sown by the reforms of newly educated society. As we know that काय झालेलं की जे नवशिक्षित जो समाज होता त्याने काय केलं होतं आपल्या समाजामध्ये सीड्स ऑफ नॅशनलिझम म्हणजेच राष्ट्रीयत्वाची भावना सगळ्यांमध्ये समाजामध्ये निर्माण केली होती. Okay. Due to various movements in different parts of India, a favorable situation where was created to build a political organization on an all India level, which will bring together the various provincial political organizations, different groups of politically aware people, and to express the aspiration of the nation by diverting the public attention towards the questions of the nation. मग या सगळ्यांमुळे काय होत होतं भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या चळवळी सुद्धा होत होत्या. ओके. वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी होत होत्या, क्रांती होत होत्या आणि यामुळे काय झालं वेगवेगळ्या प्रांतातील लोकांना एकत्र करणे, राजकीय संस्थांना एकत्रित करणे आणि जे राजकीय दृष्ट्या जागृत आहेत, जे लोक राष्ट्रीय दृष्ट्या जास्त जागरूक आहेत, ऍक्टिव्ह आहेत, त्यांना एकत्र करून त्यांचा गट बनवणे, वेगवेगळ्या व्यक्तींना एकत्र आणणे आणि या सगळ्या पर्पज मधून काय करणे राष्ट्राचं जे हित आहे ज्यामधून इंडियाचं हित साध्य होणार आहे अशा प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधून घेणे ह्या सगळ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी भारतीय स्तरावर एक राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती त्या काळात. ओके. सेंट्रलायझेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ड्युरिंग ब्रिटिश रूल. आता ब्रिटिश राजवटीत प्रशासकीय केंद्रीकरण कसं झालं बघा. Due to the British administration, its implementation on India brought the nation under one roof in its true sense. बघा ब्रिटिश आपल्या देशावर ब्रिटिश प्रशासन राज्य करत होतं त्यामुळे काय झालं भारतात खऱ्या अर्थाने लोक एकत्र आले, एका छताखाली आले. ड्यू टू आयडेंटिकल रिफॉर्म्स all over the country and equality before law, the feeling of nationalism developed among the people. देशभर समान धोरणे अवलंबणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा मिळवणे ही ब्रिटिशांचीच धोरणे होती आणि या गोष्टींमुळे काय झालं लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली. For the convenience of administration and swift movement of the army, the British built network of roads and railways. मग ब्रिटिशांनी काय केलं आपल्या स्वतःच्या प्रशासनाच्या सोयीसाठी लष्कराच्या हालचाली जलद व्हाव्यात यासाठी रेल्वे आणि रस्ते हे सुरू केले. त्यांचं मोठं नेटवर्क म्हणजे मोठं जाळं उभारलं, रेल्वे रस्ते बांधायला सुरुवात केली. बट दिस फॅसिलिटीज बेनिफिटेड द इंडियन एज वेल. त्यांनी त्यांच्या लष्करासाठी ते केलं पण याचा फायदा भारतीयांना सुद्धा झाला. पीपल फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया केम इन कॉन्टॅक्ट ऑफ इच अदर. There was increase in communication and the feeling of nationalism grew up
मग यामध्ये काय झालं, भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील लोक एकमेकांच्या जवळ येऊ लागले, एकमेकांशी त्यांचा संपर्क होऊ लागला, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे संवाद वाढायला लागला आणि याच्यामुळे काय झालं, द फिलिंग ऑफ नॅशनलिझम ग्रू अप, राष्ट्रत्वाची भावना वाढीला लागली. ओके, गॉट टिल हियर? एव्हरीवन गॉट टिल हियर नाउ? Yes, you all are getting whatever I am saying? Okay, let's see the next part. इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन. इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन म्हणजे आर्थिक शोषण कशा प्रकारे होत होतं. दॅट वी हॅव डन इन द प्रिव्हियस लेसन्स ऑल्सो. You will remember when I will tell you. See, the Indian wealth was flowing towards England by all means. आपल्याला माहिती आहे की भारतातील सगळी संपत्ती ही इंग्लंडकडेच जात होती. प्रत्येक मार्गाने ब्रिटिश काय करत होते, तो व्यापार असेल किंवा लष्कर असेल, कोणताही मार्ग असेल, ब्रिटिश काय करत होते, भारतातील संपत्ती इंग्लंडकडे नेण्याच्या मार्गावर होते. ड्यू टू द इम्पेरियलिस्ट पॉलिसी ऑफ इंग्लंड, देर वॉज बिगिनिंग ऑफ इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन ऑफ इंडिया. मग इंग्लंडचे जे साम्राज्यवादी धोरण होतं, इम्पेरियलिस्ट पॉलिसी होती, त्याच्यामुळे काय झालं, भारतातील लोकांचं जास्त प्रमाणात आर्थिक शोषण होऊ लागलं, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन होऊ लागलं. Farmers were compelled to take cash crops, burden of land taxes, continuous famines. All this broke down the backbone of Indian agriculture. बघा, शेतकऱ्यांना सक्तीने कॅश क्रॉप्स घ्यावे लागायचे, म्हणजे नगदी पिके घ्यावी लागायची. शेतसाऱ्याचं ओझं तर त्यांच्यावर होतच आणि त्यात सतत दुष्काळ पडत होते. या सगळ्यामुळे काय झालं, द बॅकबोन ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर ब्रोक डाऊन. भारतीय शेतीचा कणा मोडला गेला. ट्रेडिशनल इंडस्ट्रीज डिक्लाइन विच लेड टू राइज इन अनएम्प्लॉयमेंट. ज्या काही पारंपरिक उद्योगधंदे होते ते संपुष्टात आले, संपले गेले, त्यांचा ऱ्हास झाला, त्यामुळे लोक बेरोजगार झाले. Various new taxes were imposed. Yes, the capitalists exploited the worker class. भांडवलदारांकडून कामगार वर्गाचं देखील शोषण होऊ लागलं. Various new taxes were imposed on the middle class. मध्यम वर्गावर नवीन नवीन कर लादले गेले, नवीन नवीन टॅक्सेस लागायला सुरुवात केली. This led to growth of discontent among the people. यामुळे काय झालं, लोकांच्या मनात ब्रिटिश सरकारबद्दल असंतोष निर्माण झाला. नाव वेस्टर्न एज्युकेशन म्हणजे पाश्चात्य शिक्षण. Due to spread of the Western education, new ideas such as justice, liberty, equality, democracy, etc. were introduced to the Indian. बघा, पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार तर आपल्याकडे झाला, त्याच्यामुळे काय झालं, जस्टिस म्हणजे न्याय, लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वालिटी म्हणजे समता, डेमोक्रेसी लोकशाही, या सगळ्या नवीन नवीन कल्पनांची, या सगळ्या नवीन नवीन आयडिया सुद्धा भारतीयांच्या समोर आल्या. रॅशनलिझम, सायंटिफिक ॲटिट्यूड, ह्युमॅनिटी, नॅशनलिझम अँड these principles were accepted by the Indians. बघा, रॅशनलिझम म्हणजे बुद्धिनिष्ठा, सायंटिफिक ॲटिट्यूड विज्ञान निष्ठा, ह्युमॅनिटी मानवता, नॅशनलिझम राष्ट्रवाद. हे सगळी जी मूल्य होती, हे सगळे जे प्रिन्सिपल होते, ते सगळे भारतीयांनी आता ऍक्सेप्ट केले होते, स्वीकारले होते. Therefore, their inculcated feeling, therefore, their inculcated a feeling that we are capable of carrying out the work of the country and its progress is possible by following this principle. मग ही सगळी मूल्ये भारतीयांनी अवलंबली, आत्मसात केली, त्यामुळे काय झालं, देशाचा कारभार करण्यासाठी आपण आता सक्षम आहोत आणि ही जी मूल्ये आपण आत्मसात केलेली आहेत, त्या मूल्यांच्या आधारावर आपण देशाची उन्नती करू शकतो, अशी भावना भारतीयांच्या मनात रुजू लागली. India is a country of diverse languages, but with the introduction of English language, India got a new medium of communication. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, बरोबर. भारतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलत असतो. खूप बहुतांश भाषिक लोक, वेगवेगळ्या भाषेचे लोक हे आपल्या भारतामध्ये राहत आहेत. पण जेव्हा इंग्लिश शिकवण्यात आली, जेव्हा जो तरुण वर्ग होता तो इंग्लिश शिकला, पाश्चात्य भाषा जेव्हा लोकांना समजू लागली, तेव्हा काय झालं,
एक स्पेसिफिक मीडियम ऑफ कम्युनिकेशन, सगळ्यांशी बोलण्यासाठी एक स्पेसिफिक मीडियम मिळालं लोकांना. कारण जर मराठी बोलत असतील, मराठी भाषिक लोक मराठी बोलत असतील तर मराठी सगळ्यांना समजत नव्हती. बंगाली भाषिक लोक, तमिळ भाषिक लोक त्यांची भाषा बोलत असतील तर त्या भाषा सगळ्यांना समजत नव्हत्या. त्यामुळे काय झालं, इंग्लिश ही भाषा शिकल्याचा भारतीयांना हा फायदा झाला की ते एकमेकांशी त्यांचं कम्युनिकेशन वाढवू लागलं, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्यांना एक नवं माध्यम मिळालं. ओके. The Asian was at British in England. आता द स्टडी ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास कसा करण्यात आला. कोलकाता येथे ब्रिटिशांनी काय केलं होतं, एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती आणि तिथे अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य जे स्कॉलर्स होते, विद्वान होते, त्यांनी भारतीय संस्कृतीचा, भारतीय इंडियन कल्चरचा अभ्यास सुरू केला. The manuscripts in Sanskrit, Persian and other languages were examined and research was published. मग तेव्हा काय करण्यात आलं, संस्कृत, फारसी आणि अन्य भाषांमधील जी हस्तलिखिते होती ती तपासली गेली, त्यावर संशोधने करून ती पब्लिश केली गेली, म्हणजे प्रसिद्ध केली गेली. डॉक्टर भाऊ दाजी लाड, डॉक्टर R.G. भंडारकर, these Indian scholars made intensive study of ancient Indian culture. मग यामध्ये भारतीय विद्वान कोण कोण होते, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणारे डॉक्टर भाऊ दाजी लाड and डॉक्टर राघव भंडारकर. After understanding that we are blessed with glorious ancient tradition, the Indians were awakened with a sense of identity. मग एवढा अभ्यास केल्यावर, त्याच्यावर रिसर्च केल्यावर असं समजलं की आपल्याला, आपल्या भारताला प्राचीन समृद्ध वारसा लाभलेला आहे, असं समजल्यावर भारतीय लोकांची अस्मिता जागृत झाली. द भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट इज वर्किंग सिन्स लास्ट 100 years इन पुणे. आणि त्यावरच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था मागच्या 100 वर्षापासून कार्यरत आहे. ओके, गॉट टिल हियर? Everyone got till here? My voice is clear? Yes, I'm clear, right? Okay. Now contribution of newspaper. आता वृत्तपत्रांनी काय कार्य केलं बघा. During this period, English and vernacular newspapers and periodicals came to be published. आता इथे काय करण्यात आलं, या काळामध्ये इंग्लिश आणि जे वर्नॅक्युलर म्हणजे प्रादेशिक ज्या भाषा होत्या त्यांच्यामधून वृत्तपत्रे आणि पिरियॉडिकल्स म्हणजे नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली होती. थ्रू दिस न्यूजपेपर्स पॉलिटिकल अँड सोशल अवेकनिंग टूक प्लेस. आणि या वृत्तपत्रातून काय होत होतं, राजकीय आणि सामाजिक जागृती होऊ लागली होती. न्यूजपेपर्स लाईक दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा स्टार्टेड क्रिटिसाइजिंग द गव्हर्नमेंट. मग जी काही वृत्तपत्रे होती जसं दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा या वृत्तपत्रांनी काय केलं, सरकारवर टीका करायला सुरुवात केली. नेक्स्ट इज एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. आता भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली बघा. On 28 December 1885, the first session of Indian National Congress was held at Gokuldas Tejpal Sanskrit School in Mumbai. 28 डिसेंबर 1885 रोजी काय झालं, मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत या पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन घेण्यात आलं. Vyomesh Chandra Banerjee, a renowned lawyer from Kolkata, was the president of this session. आणि या सेशनचे प्रेसिडेंट होते व्योमेश चंद्र बॅनर्जी. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, कोलकाता येथील एक एकदम नामवंत वकील, एक रिनो लॉयर व्योमेश चंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. इन दिस सेशन दे इस्टॅब्लिश द इंडियन नॅशनल काँग्रेस. इथे त्यांनी काय केलं, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. Alan Octavian Hume, a British Home officer, took lead in the establishment of the Indian National Congress. मग इथे ॲलन ऑक्टेवियन ह्यूम या
ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. Increased proportion of Indians in the administration, reduction of military expenses by the British government, such statements were sent to the British. मग इथे काय काय करण्यात आलं? भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावं, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी, लष्करी खर्च कमी करावा अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे या सभेद्वारे पाठवण्यात आली. ओके, एव्हरीवन गॉट टिल हियर नाव? Yes, clear till here, everyone? Okay, so here are some questions for you from this. How the British economically exploited the Indian people? How did British government economically exploited the Indian people? कशा प्रकारे आर्थिक शोषण करण्यात आलं भारतीयांचं? इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन कशा प्रकारे झालं? Yes, who will tell this? Yes, Mansi? Madam, I am audible. Yes. Farmers were compelled to take cash crops, burden of land taxes, continuous famines. All this broke down the backbone of Indian agriculture. Traditional industries declined, which led to rise in unemployment. The capitalists exploited the worker class. Various new taxes were imposed on the middle class. This led Yes. to the growth of discontent among the people. Yes, this is how the British government exploit economically Indian people. Okay. Which new ideas and values were introduced to Indian people by learning the English language? Or you can say, what was the impact of English language on Indian people? Yes, Mansi? Justice, liberty, equality, democracy, etc. And And rationalism, scientific attitude, humanity, and nationalism. yes. Which Indian scholars made the intensive study of the ancient India? Yes, Mansi? Dr. Bhaudaji Lad and Dr. R.G. Bhandarkar. Yes. What was the contribution of newspaper in awakening, in political and social awakening of the people? What was the contribution of newspaper? How newspaper contribute to the social and political awakening of the people? Yes, Nidhi? Yes, ma'am. During this period, English and vernacular newspaper and periodicals came to be published. Through this newspaper, political and social awakening took place. And tell me the names of newspaper. Names of newspaper like Darpan, Prabhakar, Hindu, Amrit, Bazar, Patrika, Kesari, Maharatha Maratha. Maratha started criticizing the government. Okay. Who was the president of this national, sorry, Indian National Congress? Who was the first president? Yes, Mansi. Vomesh Chandra Banerjee. Okay. Okay, then objectives of the Indian National Congress. आता ही राष्ट्रीय सभा तर स्थापन झाली, पण त्याचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याची उद्दिष्टे काय होती पहा. To make the people from different parts of India forget the differences of in religion, race,
caste, language, geographical territories, and bring them on a common platform to understand each other's problems and views, to increase the feeling of oneness among the people, to take efforts for the development of the country were the objective of the Indian National Congress. Okay, so what were the objectives? To make the people from different part of India forget the differences in religion. भारताच्या निरनिराळ्या भागात राहणाऱ्या लोकांना धर्म विसरवून टाकणे, रेस, कास्ट, लँग्वेज, जिओग्राफिकल टेरिटरीज अँड ब्रिंग देम ऑन अ कॉमन प्लॅटफॉर्म. त्यांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे सगळे जे त्यांना भेद वाटत होते की मी या भाषेचा आहे, तो त्या भाषेचा आहे, मी या वंशाचा आहे, तो त्या धर्माचा आहे, असे सगळे भेद त्यांना विसरवून एका व्यासपीठावर आणणे. त्यानंतर टू अंडरस्टँड इच अदर्स प्रॉब्लेम अँड व्ह्यूज, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर विचार करणे. टू इन्क्रीज द फिलिंग ऑफ वननेस अमॉंग द पीपल, लोकांमध्ये ऐक्याची भावना वाढवणे, निर्माण करणे. टू टेक एफर्ट्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री वेअर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस, आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे, ही सगळी राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. सो फर्स्ट इज द मॉडरेट फेज. व्हॉट वॉज द मॉडरेट फेज? म्हणजे मवाळ युग. बघा 1885 अँड टिल 1905, म्हणजे 1885 ते 1905 पर्यंतचा जो पिरियड होता त्याला मॉडरेट फेज म्हणजेच मवाळ युग असं म्हटलं जातं. वाय? लेट्स सी. The early 10 years after the establishment of Indian National Congress, their contribution was very slow but consistent. Okay? जेव्हा राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यानंतर सुरुवातीचे 10 वर्षे त्यांचं कार्य एकदम हळूहळू चालू होतं, पण ते सतत चालू होतं, ते थांबलं नव्हतं. The leaders of Indian National Congress were realistic and highly educated. राष्ट्रीय सभेचे तेव्हाचे नेते एकदम वास्तववादी आणि उच्च शिक्षित होते. They were aware that through organized work, a strong foundation needs to be built up. आणि त्यांना हेही माहित होतं, याचीही जाणीव होती की संघटन जर करण्यात आलं, एकत्रित कार्य केलं, त्या कार्यातून भक्कम पाया उभारला गेला पाहिजे, हीच त्यांची या गोष्टीची त्यांना जाणीव होती. वेस्टर्न थिंकर्स, फिलॉसॉफी ऑफ लिबरलिझम, freedom, equality, fraternity, these values had an impact on them. मग उदारमतवादी तत्वज्ञान, पाश्चात्य विचारवंत, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या व्हॅल्यूजचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला होता, प्रभाव होता. दे बिलीव्ह इन कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स. आता त्यांनी सरळ मार्गावर, त्यांचा सनदशीर म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जे सांगतं त्या मार्गांवर चालण्यावर त्यांचा विश्वास होता. They had a hope that if we demand through constitutional method, then the British will give justice to our demand. आणि त्यांचं असं मानणं होतं की जर आपण सनदशीर सरळ साध्या सोप्या मार्गाने इंग्रजांकडे मागण्या केल्या तर इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील, असं त्यांना वाटत होतं. ओके. गोपाल कृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी वेर ऑल मॉडरेट लीडर्स. मग इथे कोण कोण होतं या राष्ट्रीय सभेत तेव्हाचे कार्यकर्ते? गोपाळ कृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, सुरेंद्र बॅनर्जी, हे सगळे मवाळ पुढारी होते. ओके. In the session of Indian National Congress, different resolutions were put forward by them, such as to get representation in provincial legislature, job for educated Indian, cutting down the increasing expenses on military, legislature and judiciary should be separated for safeguarding legal right of Indian, etc. आता बघा, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये प्रांतिक जे विधिमंडळ होतं त्याच्यात लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित जे भारतीय आहेत त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, त्यानंतर ब्रिटिश जो त्यांच्या लष्करावर खर्च करत आहे तो खर्च कमी करावा, त्यामध्ये कपात करावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचं रक्षण व्हावं, यासाठी कार्यकारी संस्था आणि ज्या काही न्याय संस्था आहेत त्या स्थापन व्हाव्यात, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या ठराव त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर मांडले होते. To cause a split in national movement, the British implemented the policy of divide and rule. मग आता ही राष्ट्रीय चळवळ कशी बंद पाडायची, त्यामध्ये कशी फूट पाडायची,
त्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. ओके, गॉट द मॉडरेट फेज, मवाळ युग समजलं? येस, ओके. इट वॉज फ्रॉम 1885 टू 1905. ओके, 1885 ते 1905. त्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट फेज म्हणजे जहाल युग. इथे जहाल मतवादी नेते जागृत झाले बघा. 1905 ते 1920 चा काळ आहे एक्स्ट्रीमिस्ट फेज म्हणजे जहाल युग. All Indian leaders who were politically aware kept aside their differences of caste, religion, language, province and gathered on a single platform of Indian National Congress. बघा, राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते त्यांनी काय केलं, स्वतःची जात, धर्म, भाषा, प्रांत हे सगळे भेद बाजूला ठेवले आणि राष्ट्रीय सभेच्या इंडियन काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर, राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर ते एकत्र येत होते. देर वेर unanimous decisions regarding the objective of the Congress and taking forward the movement by constitutional means. But there were differences regarding the working system. बघा, राष्ट्रसभेची उद्दिष्टे आणि सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेणे यावर सगळ्यांचं एकमत होतं. पण जे कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती कशी असावी यामध्ये कुणाचंही एकमत नव्हतं. त्यांच्यामध्ये मतभेद होते या गोष्टीत. These were ideological differences. From these differences, two main political groups were formed. आणि ही मतभेद, राजकीय चळवळीतील या मतभेदांमुळेच काय झालं, दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले. The moderates who advocated peaceful and constitutional manner and the extremists who believe in severe struggle for attainment of फ्रीडम. इथे काय झालं, मग शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे मवाळ नेते, तर स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल नेते, असे दोन ग्रुप तयार झाले. म्हणजे मॉडरेट अँड एक्स्ट्रीमिस्ट. ओके, एक्स्ट्रीमिस्ट लीडर पॉलिटिकल लाला लजपत राय, बाळ गंगाधर कोण होते, लाला लजपत, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल. ओके, in the early days, the extremist leaders were bringing political awakening among the Indians, used methods like newspaper, national festivals and national education. बघा, मग सुरुवातीच्या काळाला हे जे एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते, जहाल नेते होते, यांनी काय केलं, भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव आणि राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला. तुम्हाला माहित आहे ना लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव आणि गणेश उत्सव सार्वजनिकरित्या सेलिब्रेट करायला सुरुवात केली होती. येस, डू यू नो, राईट? येस, ओके. सो वाय ही हॅड स्टार्टेड, का वाटतं तुम्हाला त्यांनी का केलं असेल असं? लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव हे सार्वजनिकरित्या सेलिब्रेट करायला सुरुवात केली होती. मग त्यांनी असं का केलं असावं सांगा? येस, एनी आयडिया? व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं सांगा? येस, लोकांना एकत्रित आणण्यासाठी, लोकांमध्ये एकात्मतेची भावना, नॉट एज अ फ्रीडम मुवमेंट, लोकांना एकत्रित आणण्यासाठी, लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी सगळे धर्म. आता आपण कोरोनाच्या आधी जेव्हा शिवजयंती सेलिब्रेट होत होती, गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट होत होता, तेव्हा विसर्जनाला आणि शिवजयंतीच्या दिवशी
सगळे एकत्र विसरून सगळं विसरून नाचत होतो ना, सेलिब्रेट करत होतो ना, तेव्हा आपण विचारत होतो का तू कोणत्या धर्माचा आहेस, तू कोणत्या जातीचा आहेस, असा विचार कोणी करत नाही. सगळे एकत्र येऊन नाचतात जेव्हा सार्वजनिक उत्सव असतो. येस, म्हणूनच लोकमान्य टिळकांनी ह्या गोष्टी चालू केल्या होत्या सो दॅट लोक स्वतःचा धर्म जात सगळं विसरून एकत्रित येतील म्हणून. ओके, आणि अशा ठिकाणी काय झालेलं, त्या काळी जर भाषणं दिली गेली तर ब्रिटिश सरकार अटक करत होते. ओके, ब्रिटिश सरकार विरुद्ध काही भाषण दिलं गेलं तर त्यांना सजा होत होती. पण जर राष्ट्रीय उत्सव असेल, राष्ट्रीय उत्सव बोलण्यापेक्षा जर अशा प्रकारचे उत्सव असतील ज्यात लोक एकत्र येत आहेत तर तिथे लोकांना समजावणं पण सोपं जाऊ शकत होतं. ओके, मग ते एखादं भाषण पण त्याला ब्रिटिश सरकार भाषण देत आहे असं बोलू शकत नव्हते. म्हणून हे सगळे जे फेस्टिवल्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर सार्वजनिकरित्या सेलिब्रेट करायला सुरुवात केली होती. केसरी and Maratha were the newspapers through which Lokmanya Tilak made severe criticism on the suppressive policy of British. मग लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे काढली आणि या वृत्तपत्रातून सरकारच्या दडपशाहीवर टीका केली. अमृत बाजार पत्रिका, सॉरी, in Bengal province, अमृत बाजार पत्रिका was a mouthpiece of extremist ideology. नंतर बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचं एक मुखपत्र होतं. By forgetting the internal differences, people should come together and exchange their ideas. Common people should get inspiration from contribution of national personalities. With this objective, Tilak started organizing of Shiv Jayanti and Ganesh Utsav. बघा, आपापसातील लोक मतभेद विसरून लोकांनी एकत्र यावं, त्यांचे विचार एकमेकांकडे वाटले जावेत, देवाणघेवाण व्हावी. जे काही राष्ट्रपुरुष आहेत ते जे कार्य करत आहेत त्या कार्यातून सामान्य जनतेला इन्स्पिरेशन मिळावं, प्रेरणा मिळावी, हे सगळे हेतू साध्य करण्यासाठी टिळकांनी काय केलं, शिवजयंती आणि गणेशोत्सव यासारख्या उत्सवांचं आयोजन करायला सुरुवात केली. For political reasons, if people come together, then government will ban them. But for religious reasons, if people come together, the government will not ban them, was his opinion. त्यांचं मत काय होतं की जर राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालू शकेल, पण जर धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांच्यावर बंदी घालू शकणार नाही. ओके, असं त्यांचं मत होतं. इन द मंडालय प्रिझन, Tilak wrote Gita Rahasya. Its core was philosophy of karma yoga and stressed that people should always be in action. मग मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या गीता रहस्य नावाच्या ग्रंथाचा गाभा काय होता, कर्मयोग होता. लोकांनी नेहमी कृतिशील राहावं, नेहमी कार्य करत राहावं यावर त्यांचा भर होता. The extremist leader established education institutions for creating a generation concerned about own language and tradition. बघा, आपली स्वतःची भाषा, आपली स्वतःची संस्कृती यांच्याविषयी प्रेम वाढवणे, आस्था बाळगणे, यांच्याविषयी प्रेम बाळगणारी, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी काय केलं, शिक्षण संस्था, एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्थापन करायला सुरुवात केल्या. The extremist leaders were of the opinion that if lakhs of people take part in the freedom movement and challenge the British government by struggling against them, only then success will be achieved. मग हे जहाल मतवादी नेते होते, त्यांचं काय म्हणणं होतं, what was their opinion, की जर लोक एकत्र आले, लक्षावधी लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला तर आणि सरकारला आवाहन दिलं तरच संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकेल. ओके, इट वॉज they believe like that. They unanimously believed that the movement should be made more severe, but they did not adopt the means of armed revolution, rather insisted for an extensive public agitation. The moderates laid the foundation of freedom movement and the extremists carried forward the movement. बघा, मग चळवळ अधिक तीव्र व्हावी असं त्या जहाल मतवादी लोकांचं मत होतं, नेत्यांचं मत होतं, पण त्यांनी शस्त्र बाळगली नाहीत.
तर व्यापक जन आंदोलन उभारलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. मग मवाळ नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा जरी पाया घातला असेल तरी जहालांनीच जे काही एक्स्ट्रीमिस्ट होते, जहाल मतवादी नेते होते, यांनी ही चळवळ पुढे नेली असं मानलं जाईल. ओके. In 1879 in Pune, the epidemic of plague had spread on a large scale. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ खूप मोठ्या प्रमाणात पसरली होती. Hundreds of people died due to it. त्यामुळे शेकडो लोक वारले होते, मृत्युमुखी पडले होते. An officer named Rand was appointed. The plague patients were searched out and oppressive measures were opted. As a revenge, the Chapekar brothers assassinated Rand. The government tried to connect relation of Lokmanya Tilak with his conspiracy. After being unsuccessful, the government imprisoned Tilak with revenge. बघा, प्लेगची साथ खूप जास्त प्रमाणात पसरली होती आणि तेव्हा या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. आणि ती साथ वाढू नये म्हणून काय केलं जायचं, प्लेगचा रोगी शोधून काढला जायचा आणि त्यावर अत्याचार करायचे, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करायचे, कदाचित त्यांना मारून पण टाकलं जात असेल, वी डोंट नो इन द डिटेल. मग याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी काय केलं, या रँड या अधिकाऱ्याचा वध करून टाकला, त्याला गोळी मारून टाकलं. आणि सरकारने काय केलं, ब्रिटिश सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध आहे, रँड या अधिकाऱ्याची हत्या चाफेकर बंधूंनी केली असली तरी टिळक या कटात सामील आहेत असा त्यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना अपयश आलं. तरी सुद्धा ब्रिटिश सरकारने काय केलं, त्यांचा सूड म्हणून लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं. ओके, गॉट टिल हिअर एव्हरीवन? येस. Okay, now some question answer. Okay, explain the following statements with reason. In the struggle for independence, a sense of identity was awakened among the Indians. Reason. Yes, anyone? Yes, Manasi? Am I audible? Yes. Dr. Bhavdaji Lad, Dr. R.J. Bhandarkar, these Indian scholars made intensive study of ancient Indian culture. After understanding that we are blessed with glorious ancient tradition, the Indians were awake with a sense of identity. Yes. Two groups were formed in the Indian National Congress. Yes. Yes, Nidhi? Yes, ma'am. Through at a slow pace, the contribution of Indian National Congress was consist in the initial stage, but the extremists were to intensify the freedom struggle. Moderated and extremists were unanimous about the objective of Congress, but they had difference regarding the method way to achieve it. The moderate insist on the constitutional measure, whereas extremists wanted to adopt several methods. The tension between these groups increased during the Surat session in 1907. This led to formation of two groups in the Indian National Congress. Okay. What were the objectives of Indian National Congress? Objectives of Indian National Congress. Yes, Nidhi? Yes, ma'am. Indian National Congress was established in 1885 with the following objectives: to bring together the people of India on a common platform, to create a feeling of unity among them, irrespective of religious, race, language, geographical territories,
to provide opportunity to understand one another problem and views, to increase the feeling of unity among the people, to take measure for uplift, uh, upliftment of country. Okay. Okay. Explain the background behind the establishment of Indian National Congress with the help of following point. You can explain a point. Centralization of administration. Centralization of administration. Yes, Nancy. Yes, the uniform policies, identical reforms, and equality before law brought the nation under one roof. The network of roads and railways brought the people of India together. It developed the feeling of unity among Indians. Okay. Okay. So here we are going to stop for today. You all are okay with this? Yes, understood whatever we have learned today. Each and everything you have understood. Okay. Okay. One more is there role of newspaper. Many points we have completed in this. Each and every point you can explain. Okay. Let's go one serially. Economic exploitation. Economic exploitation. Who will explain this? Yes, Soham. Okay, Nidhi. Yes, ma'am. The economic exploitation of India through the imperialist policy led to the drain of the Indian wealth to England. Industrial decline and the farmer become bankrupt. Imposition of taxes on the middle class and the exploitation of worker class by the capitalists led to growth of disconnect. Discontent. Western education. Western education. Yes, Mansi. Yes, Western education uh, with the educated Indians with modern values and principles such as liberty, equality, and democracy. They accepted principles like rationalism, humanity, and nationalism. They realized that they can carry out work of the country by following them. Okay. Next is study of ancient Indian history. Yes. Study of ancient Indian history. Yes, Nidhi. Yes, ma'am. Manuscript in Sanskrit, Persian, and many other languages were examined and research was published. Many Western scholars started to study Indian culture. The realization that India had a rich ancient heritage aroused a feeling of national pride among Indians. Okay. And the last role of newspapers. Role of newspapers. Yes, Mansi. Newspapers in English and vernacular languages carried articles criticizing the policies of the government. It led to social and political awakening. Okay. So we have completed all the question answers also. Yes. So we are going to stop over here for today. Any doubts, anyone? All is clear to all of you? Okay. So you can leave now. Bye bye, everyone. Bye, ma'am. Thank you. Bye bye. Welcome.